मित्रांनो, आपण आज नागपूरच्या या बर्डी स्थित वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयावर पोहोचलो आहोत आणि इथे महानगरपालिकाच्या चुनावाच्या निमित्ताने इथे पर्चा भरण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे मुलाखत घेण्यात सुद्धा येत आहे आणि हा वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय आहे. आचारसंहिता लागल्या असताच याला पडद्याने झाकण्यात आला आहे. हा कार्यालय आहे आणि महानगरपालिकाच्या चुनावाची तारीख डिसाईड झालेली आहे आणि त्यानंतर लगबगीने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाजवळ मोठी गर्दी झाली आहे पर्चा दाखल करण्यासाठी आणि वरिष्ठांकडून तिथे मुलाखत घेतली येत आहे आणि त्याप्रमाणे त्यांची मुलाखत घेऊन योग्य व्यक्ती त्यांची निवड करून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेतृत्व करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता हा कार्यालयामध्ये लोकांची इथे मोठी गर्दी जमलेली आहे आणि हा या इथे लोकांचं येणं चालूच आहे. तरी पण या कार्यालयामध्ये महानगरपालिकाचे चुनाव आहे आणि चुनावाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये इथे फॉर्म भरणं चालू आहे आणि त्याचप्रमाणे इथे ज्या ज्यांना वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वामध्ये चुनाव लढत आहेत त्यांना फॉर्म भरून त्यांची मुलाखत घेण्यात येत आहे आणि वरिष्ठाकडून त्यांची एक मुलाखत घेऊन ज्यांना योग्य तो कॅन्डिडेट निवड करून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चुनाव लढण्यासाठी त्यांना प्राप्त ठरवण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने इथे मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते सुद्धा आणि ज्यांना वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये लढायचं आहे त्यांनी सुद्धा इथे आपली हजेरी दाखवलेली आहे. फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि कुठे ना कुठे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना चुनाव लढण्याचे त्यासाठी कार्यालयामध्ये मुलाखत घेणं चालू आहे आणि महानगरपालिकेचे चुनाव आहे त्याकरता लगबगीने आणि ताबडतोब अशा मुलाखत घेऊन योग्य त्या व्यक्तीची निवड करण्यात येत आहे आणि मुलाखतीचं देव चालू झालेलं आहे. नागपूरच्या बर्डी स्थित वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयामध्ये नुकताच महानगरपालिकेचे चुनाव देण्यात आले आहे आणि त्या अनुषंगाने इथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याकडून ज्याला महानगरपालिकामध्ये चुनाव लढायचा आहे त्यांच्याकडून फॉर्म भरण्यात येत आहे आणि त्यांची मुलाखत घेण्यात येत आहे आणि योग्य प्रकारचा जो कॅन्डिडेटला निवडण्याची प्रक्रिया सुद्धा चालू आहे. आपल्याकडे थेट चर्चेशी सुधीर आत्माराम गोवर्धन हे प्रभाग क्रमांक 12 मधून त्यांनी नेतृत्व करण्यासाठी इथे फॉर्म भरण्यात आला आहे आणि त्यांची नुकताच आता एक मुलाखत झाली आहे त्याच्यात आपल्या चॅनलशी जुडलेले आहे. काय सांगत जय भीम. मी सुधीर आत्माराम गोवर्धन पश्चिम नागपूर प्रभाग नंबर 12D मधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि आज माझी इथे मुलाखत झालेली आहे. मुलाखतीमध्ये मला सर्वसाधारण प्रश्न विचारण्यात आले आणि संघटनात्मक बांधणी केली किंवा नाही केली याच्याबद्दल पण मला प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि स्थानिक लेवलवर तुम्ही कोणते कोणते उपक्रम केले याच्याबद्दल सुद्धा मला त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत. तर आपल्या प्रभाग नंबर 12D मधून मी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे आणि वंचित बहुजन आघाडीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत वरिष्ठ पदाधिकारी आहेत यांनी जर मला उमेदवारी अर्ज किंवा उमेदवार म्हणून नियुक्त केलं तर निश्चितच मी प्रभाग नंबर 12 पश्चिम नागपूर दाभा क्षेत्राला पूर्णपणे विकसित करण्याचा प्रयत्न करेल आणि दाभा क्षेत्रामधला 12D मधून प्रभाग नंबर 12D मधून जे काही स्थानिक लोकांचे प्रश्न आहेत जसे आताची जे सरकार आहे ते सरकार घरामध्ये कोणी नसताना त्यांच्या ॲब्सेंटमध्ये त्यांच्या अनुपस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसवणे किंवा
नाल्यांची व्यवस्थापन बरोबर नाही करणे, या सगळ्या प्रश्न आणि त्याच्यामुळे मच्छरांची वाढ होते. डेंग्यू खूप जास्त प्रमाणामध्ये वाढून राहिलेले आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल, त्याच्यानंतर रोड लाईट आणि महिलांच्या सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे. आणि जर मला उमेदवारी जर मिळाली तर मी महिलांची सुरक्षेसाठी पूर्ण प्रयत्न करेल आणि रोड लाईट या सगळ्या गोष्टीची व्यवस्था मी तिथे दाभा क्षेत्रामध्ये करून देईल. आणि तसेच गव्हर्नमेंट महाराष्ट्रामध्ये जेवढे काही महानगरपालिकेच्या सरकारी शाळा आहेत त्या सरकारी शाळांना बंद करण्याचा त्यांचा जो डाव चालू आहे तो डाव सुद्धा आम्हाला उधळून लावायचा आहे याच्यासाठी. आणि कारण सरकारी शाळा जर बंद झाल्या तर गरिबांची लेकरं कोणत्या शाळेत जातील? कारण प्रायव्हेट संस्थांमध्ये शाळांमध्ये खूप जास्त प्रमाणावर फीज वसूलल्या घेतल्या जात आहे आणि हे सामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. आणि म्हणून सर्वात आधी गरीब लोकांना, सामान्य जनतेच्या मुलांना चांगल्यात चांगलं शिक्षण मिळावं आणि महानगरपालिकेच्या जेवढ्या काही शाळा आहेत, प्रभाग नंबर 12 मध्ये जी शाळा आहे त्याचं डेव्हलपमेंट, त्याचा विकास करणे, त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील राहणार आहोत. आणि सरकारवर आपण दबाव टाकणार आहोत की ह्या शाळा कुठल्याही प्रकारे बंद होऊ देण्यात येणार नाही. आणि तसेच आणि प्रभाग नंबर 12 मध्ये ज्या काही महिलांच्या समस्या आहेत त्या समस्येवरती मी काम करणार आहे. आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि कटिबद्ध आहे. आणि तसेच दाभा क्षेत्रामध्ये मी वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत आमचा वंचित बहुजन आघाडीचा झेंडा निश्चितपणे रोवणार. महानगरपालिका निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा निश्चितपणे रोवणार आणि वंचित बहुजन आघाडीच्या मुकुटावरती एक मानाचा तुरा मी तिथे रोवून देणार अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. सुजात दादा आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. सुजात दादा आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. वंचित आघाडीचा, जय हो. वंचित बहुजन आघाडीचा, जय हो. वंचित बहुजन आघाडीचा. जय हो. हे होते पानवळ साहेब. आणि नुकतंच त्यांची वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयावर त्यांची मुलाखत झाली होती आणि त्यांच्याशी आपण जुळले होते. आणि वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी तातडीने सज्ज आहे. आणि प्रभाग क्रमांक 12 मधून त्यांनी आपली दावेदारी प्रस्तुत केली आहे आणि त्यांना प्रभाग क्रमांक 12 मधून त्याला नेतृत्व देण्यात आलं तर निश्चित ते महानगरपालिकेच्या दालनामध्ये वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हा प्रस्तावित करण्याचं त्यांनी सुद्धा एक ठामपणे मत सांगितलं आहे. हे आपल्या त्याशी जुळले होते पानवळ साहेब.